नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापुरात छत्रपती घराण्याच्या वतीने शिवजयंती सोहळा नर्सरी बागेतील शिवाजी मंदिरात पारंपरिक उत्साहात पार पडला। शिवजन्मकाल सोहळा संपन्न। शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा उत्साह, किल्ला फुलांनी सजला। किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष। शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती निमित्त भव्य दिव्य सोहळा संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सोहळ्याला उपस्थिती। अहमदनगरच्या राहता तालुक्यातील लोणीमध्ये शेतात गहू उगवून साकारली शिवरायांची प्रतिकृती। कुणाल विखे असं प्रतिकृती उभारणाऱ्या तरुणाचं नाव। सिंधुदुर्गात शिवरायांच्या शिवराजेश्वर मंदिरात उत्साहात शिवजयंती साजरी। शिवरायांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त दाखल। नागपुरात छत्रपती शिवजयंतीचा उत्सव। महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आकर्षक रोषणाई। साताऱ्याच्या कराडमध्ये कला शिक्षकानं पिंपळाच्या पानावर साकारलं शिवरायांचं चित्र। शिवरायांच्या विविध आकर्षक छबी साकारत शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन। वाशीमधील विद्यार्थ्यानं केळीच्या पानावर साकारलं शिवरायांचं चित्र। विविध माध्यमातून शिवभक्तांमध्ये शिवजयंतीचा उत्साह। हिंगोलीत शिवजयंतीचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। धाराशिवमध्ये शिवगर्जना नाटकाचं जिल्हाधिकारी डॉ. सचिन उंबास यांच्या हस्ते उद्घाटन। नागरिकांची नाटक पाहण्यासाठी गर्दी। नाशिकमध्ये शिवजयंती निमित्ताने राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली। पंचवटी कारंजा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचंही आयोजन। अहमदनगर जिल्ह्यातील सोनईमध्ये शिवरायांची भव्य रांगोळी साकारली। सुमारे 3 एकर क्षेत्रावर 20 टन रांगोळी वापरून रांगोळी साकारली। रांगोळी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी। नांदेडमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक। शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमला। नाशिकमधील ऋषिकेश बागची शिवरायांना अनोखी मानवंदना। कवड्यांवर रेखाटले शिवाजी महाराज, शिवनेरी किल्ला आणि राजमुद्रा। नाशिकच्या कळवणमध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन। शिवस्मारक समितीचा नाशिकच्या लासलगावात कांद्यावरील निर्यात बंदी हटवताच दरात तेजी। कांद्याच्या दरात 661 रुपयांची तेजी। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 300 वाहनातून कांद्याची आवक। सांगलीच्या राजापुरीत हळदीला तब्बल 13 ते 22 हजार रुपये दर। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। दररोज 700 ते 1000 पोत्यांची आवक। पुण्यात उन्हाळ्याचा चटका वाढल्याने पालेभाज्यांची आवक कमी। आवक घटल्याने कोबी, फ्लॉवर, वांग्याच्या दरात वाढ। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती। भंडाऱ्यात तब्बल 349 हेक्टरवर उन्हाळी ज्वारीची लागवड। ज्वारीला पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांना ज्वारी लागवडीतून फायदा होण्याची शक्यता। गोंदियात 25 लाख क्विंटलवर खरीपातील धान खरेदी बंद होण्याची शक्यता। मुदतवाढ देऊनही केंद्रावर धान उपलब्ध नाही। बीडच्या परळीमध्ये रंगीबेरंगी फुलांनी बहरली पळसाची झाडं। शेतकऱ्यांच्या बांधावर डोंगर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पळस बहरलाय। गोंदियातील शेतकरी जाणार परदेशात। परदेशातील शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातर्फे निवड। भुसावळ तालुक्याच्या वरणगावातील ग्रामस्थांची रस्त्यासाठी पदयात्रा। गावाचा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी मारुती रायाकडे साकडं। पुणे नागपूर पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ। प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे मे अखेरपर्यंत मुदतवाढ। नाशिक शहरातील मालमत्ता धारक व्यावसायिकांना महसूल तसंच अकृषी कर भरण्यासाठी तहसीलदारांकडून नोटीस। निवडणुकीची कामं लागणार असल्याने 29 फेब्रुवारीपूर्वीच वसुलीचं काम केलं जाणार। तहसील कार्यालयाची माहिती।